मित्रांनो, हा प्रश्न ठाणे ग्रामीण बॅट्समन पोलीस भरती 2024 ला आलेला होता. पण मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. ट्रिक्सने या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं आहे बघा. मित्रांनो, दिले काय, रमेश आणि सुधाने. प्रश्न वाचून तुम्ही घ्यायचा आहे. बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे, रमेश आणि सुधाने एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवलेली होती. सारखी रक्कम, ठीक आहे. म्हणजे रमेशनं सारखी रक्कम एका ठिकाणी ठेवल्या एका बँकेमध्ये, आणि दुसऱ्या सुधाने एका बँकेमध्ये सारखी सेमच रक्कम ठेवलेली आहे. हेच असं सांगितलेलं आहे. आता प्रत्येक ठेव, म्हणजे रमेशनं जी ठेव ठेवलेली आहे 10.8% दराने ठेवलेली होती, सुधाने 10.7.5% दराने ठेवलेली होती, आणि त्याचं त्यांना ते व्याज मिळालं. म्हणजे 8%नं रमेशला व्याज मिळालेलं होतं आणि 7.5% दराने सुधाला व्याज मिळालेलं होतं. म्हणजे सर्वात कमी दर कोणाचा होता? सुधाचा होता. रमेशचं जास्त होतं, लक्षात घ्या, 8. मग 8 मधून वजा 7.5 करायचं. यस, 8 मधून 7.5 केलं तर किती आलं? 0.5 आलं. आता 0.5 आहे मित्रांनो, ते 0.5 आलेलं आहे ते मित्रांनो टक्के, 0.5% हे कशाच्या बरोबर आहे? तर काय सांगितले, जर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले, म्हणजे जास्त दर कोणाचा होता? रमेशचा होता. किती? 0.5 ने. म्हणजे 0.5 बरोबर मित्रांनो किती येतं? 500 रुपये येतं. तर मित्रांनो बघा, 100% बरोबर किती येईल? तिरकस गुणाकार केला, 100 गुणिले 500 छेदामध्ये मित्रांनो पॉईंट नंतर 5 आहे ना, 5 फक्त ठेवा, 1 शून्य वरती ठेवा. 5 एके 5, 5 एके 5 झालं, आणि यांचा गुणाकार केला मित्रांनो तर 1 लाख येते. मित्रांनो किती येते? 1 लाख रुपये रक्कम बँकेत ठेव म्हणून त्यांनी ठेवली होती. 100%च्या बरोबर, म्हणजेच बँकेत ठेवलेली रक्कम 1 लाख रुपये. मित्रांनो, अशाच पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला आपण वेगवेगळे क्वेश्चन घेऊन सरळ व्याज व चक्रवाढ व्याज शिकवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिसत असेल,